आनंदाचा शिधा सर्वसामान्य विशेष करून गोरगरिबांसाठी सणासुदीच्या काळात अत्यंत हवाहवासा वाटणारा असा हा आनंदाचा शिधा आहे। राज्यातील सर्वसामान्य मतदारांना आकृष्ट करण्यासाठी महायुती सरकारनं सुरू केलेली आणखी एक योजना आता बंद पडायच्या मार्गावर आहे। राज्य सरकारची शिवभोजन थाळी तर ही योजना जवळपास बंदच पडल्यातच जमा आहे। मात्र असं असताना आता आनंदाचा शिधा सुद्धा बंद होणार आहे आणि आर्थिक चणचणींमुळे आता यंदा ही योजना कागदावरच असणार आहे। त्यामुळे आता सर्व क्षेत्रातून यामध्ये आता नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी नेते अजित नवले आता जोडले गेलेले आहेत। अजितजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये। मला सांगा अजितजी, आत्ताचा जो आनंदाचा शिधा आहे ही योजना गोरगरिबांसाठी सरकारनं सुरू केली, मात्र असं सांगण्यात येतंय की तिजोरीवरती ताण आलेला आहे आणि आर्थिक चणचणीमुळे आता आनंदाचा शिधा मिळणार की नाही याबद्दल साशंकता आहे, प्रश्नचिन्ह अजूनही उपस्थित झालंय। मग सवाल असा उपस्थित होतो की मग या योजना मग जर निरंतर काळासाठी जर चालू राहणार नसतील तर मग या योजना काढून उपयोग तरी काय याचा? बघा आता महाराष्ट्रामध्ये प्रचंड दुष्काळ आहे. हम्म, ओला दुष्काळ. प्रचंड पाऊस पडल्यामुळे शेतीचं बाकी रोजगाराचं नुकसान झालेलं आहे. हम्म, आनंदाच्या शिद्याची सर्वात जास्त गरज कुणाला आहे? हम्म, तर शेतमजूर जो आहे, हम्म, जो गाव खेड्यामध्ये आज अतिवृष्टीमुळे त्याचा रोजगार गेल्यामुळे जास्त चिंतेत आहे. हम्म, त्याचा सण सुद्धा साजरा व्हावा. आपण ज्यावेळी गोडधोड करून दिवाळीचं गावांमध्ये, खेड्यांमध्ये, शहरांमध्ये खातो, त्यावेळी त्याच्या दारात सुद्धा दिवा लागावा. त्याच्या लेकरा बाळांच्या घशात सुद्धा 2 घास चांगले जावेत आणि त्याचा आनंद सुद्धा द्विगुणित व्हावा यासाठी तो आनंदाचा शिधा आहे. नेमकी दिवाळीच्या सणासुदीच्या वेळी तो जर बंद होणार असेल, तर मला असं वाटतं की ती अत्यंत वाईट गोष्ट होईल. ह्या वाईट काळामध्ये थोडासा दुसरीकडे काटकसर करा. मात्र गरिबाच्या, शेतमजुराच्या ताटामध्ये सुद्धा आनंद वाढला जाईल, यासाठी त्याच्या दारात सुद्धा हा शिधा पोहोचवणं ही प्रायोरिटी असली पाहिजे. सरकारला मी आपल्या माध्यमातून विनंती करेन, हम्म, की इतर ठिकाणी काटकसर करूया. मात्र गरिबाच्या आनंदामध्ये थोडासा वाढ करण्याची जी संधी आहे, ती बर, दवडता कामा नये. हा शिधा चालू राहिला पाहिजे. तो सरकारने चालू ठेवावा ही त्यांना विनंती आहे. हम्म। मी आता हाच मुद्दा धरून आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण सुद्धा जोडले गेलेले आहेत। अजितजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये। लाडकी बहीण योजना आली तेव्हा सुद्धा ती आता अजूनही सुरूच आहे, मात्र हफ्ते सुद्धा रखडले गेलेले आहेत आणि अशातच आता शिवभोजन थाळी सुद्धा आता ही योजना आणली। सर्वसामान्यांना एक पोटाला हातभार मिळावा आणि त्यांची भूक भागवली जावी हा या योजनेमागचा हेतू होता। ती सुद्धा आता कागदावरतीच पडून आहे आणि आता आनंदाचा शिधा हा सणासुदीच्या काळामध्ये गोरगरिबांना दिला जातो। आता सर्वात मोठं संकट आलंय ते म्हणजे मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरती। शेतकऱ्यांना या सगळ्या आनंदाच्या शिध्याची आता गरज होती आणि यावेळी नेमकी आता सरकारनं यावेळेस सणासुदीच्या काळातच पानं पुसली गेली आहेत। मग या योजना काढून उपयोग तरी काय याचा? नाही, महायुती सरकारनं आणलेली ही योजना होती, पण मी आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की अनेक वेगवेगळ्या शेतकरी, शेतमजूर यांच्यासाठीच्या कल्याणकारी योजना अस्तित्वात आहेत. आता डॉक्टर अजित नवले साहेब म्हणाले की पूर परिस्थिती आहे, निश्चितपणे शेतमजूर आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला त्याची आवश्यकता आहे. आम्ही सुद्धा तशी मागणी करू. मात्र गेले काही वर्ष, साधारणतः गेले काही महिने आपण आनंदाच्या शिध्याच्या बाबतीमध्ये कुठलीही वाटपाची भूमिका घेतलेली नव्हती. आत्ताही जर समजा आपल्याला करायचं झालं तर ती लगेच शक्य होईल असं वाटत नाही. पण त्याऐवजी ज्या पद्धतीनं आता राज्याचा महसूल विभाग, राज्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि इतर विभागांमार्फत हम्म, जी अधिकाधिक मदत जिथं जिथं शेतकरी संकटात आहे, शेतमजूर संकटात आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याकरता राज्य सरकार प्रयत्न करते. पण या आनंदाच्या शिधाच्या बाबतीमध्ये स्पेसिफिकली आपला प्रश्न असेल तर त्याच्यासाठी काही टेंडरिंग प्रोसेस आणि इतर तयारी खूप आधीपासून करावी लागते. ती आता गेले काही महिने, काही सणांकरता आपण ते केलेलं नाहीये आणि नाही केलेलं हे अगदी स्पष्ट आहे. त्याचं कारण असं, 100 रुपये देऊन काही वस्तू आपल्या शिधापत्रिकेवरती आपल्याला त्या मिळत होत्या, पण इतर प्रायोरिटीज शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या समोरच्या सरकारला अधिक महत्वाच्या वाटल्यामुळं त्याच्याकरता अधिकची तरतूद केलेली आहे आणि ती युद्ध पातळीवरती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याकरता आपण जर बघितलं तर आपण फक्त साधारणतः 400 वरती काहीतरी कोटी रुपये
500 कोटीच्या आसपासचा तो पण आकडा आहे. अजितजी असं म्हटलं जाते की आर्थिक चणचण म्हणजे काय तिजोरीमध्ये आता काय निधी उरलेलाच नाहीये का या योजनांसाठीचा? आपण महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय नागरिक आहात, हम्म, सोबतच पत्रकार आपण आहात. हम्म, त्यामुळं ही माहिती काही कुणापासून लपलेली नसते की महाराष्ट्राच्या राज्याच्या तिजोरीला आर्थिक चणचणे काय किंवा कसे याची माहिती आपण घेऊ शकता. माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, आपण शासनाच्या बाबतीमध्ये निश्चितपणे प्रश्न विचारण्याची भूमिका घेतली पाहिजे, हम्म. पण ती लोकांचं मनोधैर्य हतबद्ध करणारी नसली पाहिजे. असं अजिबात नाहीये. आपण जर बघितलं तर महाराष्ट्र सर्वार्थानं क्रमांक 1 ला आहे आणि आपण लाडकी बहीण याचा उल्लेख आपण सातत्यानं करता की त्यामुळं आपल्याला अडचण आली का? हम्म. तर एक आपण लक्षात घ्या की या संदर्भामध्ये वितरणाकरता आपल्याकडे किती पैसे आहेत, हम्म. त्याची उपलब्धता काय आहे. आपण एक उल्लेख केला की हप्ते रखडलेत. माझी आपल्याला विनंती आहे, पत्रकार म्हणून मी सुद्धा अँकर होतो, संपादक होतो. पत्रकार म्हणून आपण यथायोग्य माहिती घेऊन ती जनतेपर्यंत पोहोचवली तर अधिक बरं राहील अशी मी आपल्याला विनंती करतो. डॉक्टर अजित नवले आमचे मित्र या ठिकाणी चर्चेमध्ये आहेत, ते राज्याचे सिनियर लीडर आहेत आणि त्यांनी जी विनंती केली की ही पुन्हा सुरू झालं पाहिजे. डॉक्टर साहेब, याच्या संदर्भामध्ये आता टेंडर प्रोसेस लगेच करता येणं या सणाच्या निमित्तानं थोडं अशक्य वाटते, पण तरी आपली विनंती लक्षात घेता आजच मी आता पत्र लिहून राज्याचे मुख्यमंत्री आणि इतर सर्व मान्यवरांना विनंती करणार आहे की ही योजना आपण सुरू ठेवली पाहिजे. बर, नक्कीच. आता त्यामुळे आता ही योजना सुरू राहते का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे.